आजकालच्या जीवनामध्ये असं झालंय की प्रत्येकजण धावतोय 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 आणि कशासाठी धावतोय हेच त्याला कळत नाही आहे. मग कुठेतरी मनामध्ये असुरक्षित भावना आहे की माझ्याकडे जे आहे ते पुरेसं नाही आहे, त्याच्यामुळे हे अपुरं मी पूर्णत्वाकडे कसं नेईन. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठलंही एक घर असलं तर माझी 4 घरं कशी होतील, मग 2 मुलं आहेत मग 2 मुलांसाठी वेगळी 2 घरं, माझ्यासाठी 1 घरं, असं एंडलेस माणूस पळतो. म्हणजे ती एक प्रसिद्ध गोष्ट आहे की एका सुपर एक्सप्रेस हायवेवरून एक माणूस सुसाट वेगाने गाडी चालवत असतो आणि एक खाडकन दगड येऊन त्या गाडीवर आपटतो. म्हणून तो ती गाडी थांबवतो आणि गाडी साईडला घेतो, तर रस्त्याच्या कडेला एक ॲक्सिडेंट होऊन विव्हळत माणूस पडलेला असतो आणि त्याच्या जवळच्या लहान मुलांनी तो दगड मारलेला असतो त्या गाडीला. तर तो म्हणला की अरे मी हेल्प करतो, पेशंट घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये, पण दगड का मारलास माझ्या गाडीला. तेव्हा तो म्हणतो की मी गेला अनेक गाड्यांना हात दाखवतोय, अंगातला शर्ट काढून दाखवतोय, पण कोणाला थांबायला वेळ नाही आहे. म्हणून शेवटी मी दगड मारला की आता तरी कोणीतरी थांबा आणि यांना घेऊन चला, मेडिकल एड द्या. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर खूप धावतच राहिलो ना, आणखी मिळवलं, तर मग अचानक देव कधी कधी दगड मारतो आणि मग इतकी मोठी अद्दल घडते की तेव्हा उशीर झालेला असतो. त्याच्यामुळे देवाला दगड मारायची वेळ येऊ नये याच्यासाठी आज आपण विचार करून कॉशियसली आपलं आयुष्य जगण्याची खूप गरज आहे, पर्टिक्युलरली सध्याच्या सो कॉल्ड बिझी वर्किंग स्टाईलमध्ये. आणि याच्यासाठी टाईम मॅनेजमेंटची खूप गरज आहे. आपण लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये असंख्य विंडोज ओपन करून ठेवतो ना, त्यावेळी खूप रॅमवर लोड येतो. तसं आपण आपल्या मेंदूमध्ये अनेक विंडोज ॲट अ टाईम ओपन करतो. समोर कोणाशी तरी आपण बोलत असतो, त्याच्याच वेळी मोबाईल फोन येतो, एकीकडे घरात आत काय चाललं आहे तिकडे लक्ष असतं, बायकांना दूध तापत ठेवलेलं असतं, नळ सोडलेला असतो कुठेतरी, आणि त्याच्यामध्ये अभिमान असतो की मी एवढ्या गोष्टी ॲट अ टाईम करू शकतो किंवा करू शकते. तर हे तुम्ही खूप जास्त झीज ब्रेनची करून घेताय. हे करणं चुकीचं नाही आहे, हे अभिमानास्पद नाही आहे. म्हणजे जसं आपण एखादी सिलेक्टेड यूज असलेली कार असली ना, खूप कमी चालते, त्याचे टायर्स जास्त टिकतात, आणि एखादी ट्रॅव्हलवाल्याची गाडी असते ती रोजच फिरत असते, तर त्याची टायर्स झिजून गुळगुळीत होतात. तर आपला ब्रेन ओव्हर यूज करून झिजवून टाकायचा लवकर. आणि 40व्या वर्षी आजकाल सॉफ्टवेअरमध्ये खूप पॅकेजेस आहेत, आणखीन मोठं पॅकेज, आणखीन काम, ही जी रॅट रेस चालू आहे यांनी ते ओव्हरबर्न करतात त्यांचा ब्रेन. आणि बऱ्याच ओव्हरबर्न ब्रेन्समध्ये प्रीसनाईल डिमेन्शिया म्हणजे म्हातारपणी याच्या आधीच आलेला डिमेन्शिया होतो. म्हणूनच सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एक फेमस टर्म आहे, अर्न अँड बर्न. तुम्ही पैसे मिळवा आणि जळा, हेच इक्वेशन आहे. मग त्यात काही जण सुवर्णमध्य काढतात की नाही, मी 40शीपर्यंतच इतके पैसे मिळवून घेईन की नंतर मग एकदम आराम करीन. पण आपण रविवारी आठवड्याभराचं जेवून टाकू शकतो का? नाही जेवून टाकू शकत. की आठवड्यावर उपास करणे, रविवारी सगळे जेवून घेईन, तसं झालं हे. त्याच्यामुळे एका ठराविक पद्धतीची जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईलच खूप आवश्यक आहे. त्या लाईफस्टाईलमध्ये डे टू डे प्रॅक्टिसमध्ये मला असं वाटतं की आपण खूप वेळा आपलं मन जे आहे ते एक तर भूतकाळात असतं, नाहीतर भविष्यकाळात असतं. पुढची काळजी असते की मुलांचं कसं होईल, माझे पैसे कसे वाढतील, मी कुठे ट्रिपला जाणार आहे त्याचं प्लॅनिंग कसं करू, किंवा मागे घडलेल्या गोष्टींमध्ये मन असतं. तर आपण सध्याचे जे व्हायटली इम्पॉर्टंट क्षण आहेत ते क्षण घालवून बसतो भूतकाळात आणि भविष्यकाळात सतत रममाण असताना. तर त्याची आपण प्रॅक्टिस करून प्रेझेंटमध्ये जर जगायला शिकलो तर आपण खूप आनंदी होऊ शकू. म्हणजे ह्या एकाच मंत्राने खूप आनंदी होऊ शकू. लहान मूल असतं की नाही, लहान मुलाला जर काही तो पडला खेळताना, त्याच्यानंतर आपण त्याला काहीतरी नवीन एक खेळणं दिलं, तर थोड्या वेळाने आपण जर जाऊन बघितलं 10 मिनिटांनी तो नवीन खेळण्यामध्ये छान रममाण झालेला असतो. आपल्याला आपण काही पडलो होतो, काही खरचटलं विसरून सुद्धा जातो. तो भूतकाळ झाला. आत्ता माझ्या हातात छान खेळणं आहे, हे मला एन्जॉय करू दे. मी कसा पडलो, का पडलो, हेच जर ॲनालाइज करत बसला दिवसभर तर त्याचं पूर्ण दिवस जाईल. आणि एक आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की जो अनुभव येतो आपल्याला, म्हणजे आयुष्यामध्ये, मुलाचं उदाहरण ठीक आहे, पण आयुष्यामध्ये आपल्याला बरे वाईट अनुभव येतात. त्या अनुभवातून शिकणं पण आवश्यक असतं. पण अनुभवातून शिकणं वेगळं आणि त्या अनुभवामध्येच दुःखाचं काउंट करत बसणं आणि आपलं नुकसान करून घेणं हे वेगळं. म्हणजे एक जुनी कविता आहे की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर ना घेऊनी नाचा, इतिहासाचं ओझं डोक्यावर ना घेऊनी नाचा, करुनी पदस्थल त्यांचे चढूनी त्यावर भविष्य वाचा.
की तुम्ही ते त्याच्यावरून शिका की मी काय करायला पाहिजे होतं या अनुभवातून, आणि त्यांनी मी माझा पुढचा फ्युचर प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवणार आहे. माझं भविष्य मी त्या पास्टवर ठरवणार आहे. पण मी पास्टमध्ये पण राहणार नाही आहे, फ्युचरमध्ये पण राहणार नाही आहे. मी प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणार आहे. पण त्या जगण्यातले जे निर्णय असतील, इट विल बी बेस्ड ऑन द विजडम विच आय लर्न फ्रॉम माय पास्ट एक्सपिरियन्सेस. तर ह्याची आपण प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आमच्याकडे यंग स्ट्रोक्सचे पेशंट येतात, सडनली पॅरालिसिस होतो हल्ली तरुण मुलामुलींमध्ये, खूप ओव्हरवर्क झाल्यामुळे. पण नंतर बऱ्याच जणांना त्याचं महत्त्व कळतं आणि नंतर ते एकदम बदलतात. दे चेंज देअर होल लाईफस्टाईल. मग ते स्वतःचं 100 किलो वजन असतं ते कमी करतात, डाएट फॉलो करतात, व्यायाम करतात, वेळ देतात. तर हा अनुभव आहे. अनुभवातून शिकला तो, की एकदा देवानी छोटीशी अद्दल घडवली, त्याच्यातून बाहेर आला आणि शिकला. पण जे शिकतच नाहीत ते पुन्हा 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 त्याला एक्सपोज होत राहतात आणि मग दे रीच अ पाथ ऑफ नो रिटर्न. आणि शारीरिकच जर स्वास्थ्य नसेल तर माणूस पुढे काही करूच शकत नाही ना, म्हणजे इतर लाईफस्टाईल मॉड्युलेशन. त्याच्यामुळे शरीर नियमित व्यायाम, आहार हे बेसिक फाउंडेशन आहे.